सुरुवात आपण कोतलवाडी ट्रस्ट या ठिकाणून करत आलेला आहोत। याही वर्षी आपण कोतलवाडी ट्रस्ट या ठिकाणी आधार स्तंभाला पुष्पहार घालून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार। जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजाने रविवारी एकजुटीचे शक्ती प्रदर्शन करत हा दिवस उत्साहात साजरा केला। आदिवासी तालुका समन्वय समितीच्या माध्यमातून कशेळे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते। पारंपरिक वेशभूषा, नृत्य, लेझीम आणि विविध लोककलांच्या सादरीकरणातून आदिवासी संस्कृती आणि परंपरेचा जागर करण्यात आला। जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने सकाळपासूनच तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। नेरळमधील कोतलवाडी येथून हुतात्म्यांना अभिवादन करून मोटरसायकल आणि वाहन रॅलीला सुरुवात करण्यात आली। या रॅलीमध्ये 100हून अधिक मोटरसायकली आणि 50हून अधिक मोठी वाहने सहभागी झाली होती। नेरळ बाजारपेठेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर बाजारपेठ ते हुतात्मे चौक या मार्गावर हुतात्म्यांना अभिवादन करून रॅली पुढे मार्गस्थ झाली। पुरी, इटसळ, कर्जत मार्ग कशेळे येथे रॅलीची सांगता झाली। रॅली दरम्यान नेरळ शहरातील मुख्य चौकात आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य सादर करून उपस्थित लक्ष वेधून घेतले। पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला, पुरुष आणि युवकांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले। आदिवासी संस्कृतीचे संवर्धन, समाजातील एकोपा मजबूत करणे, पारंपरिक रूढी परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आणि समाजाच्या हक्काबाबत जनजागृती करणे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी समन्वय समिती अध्यक्ष कांता पादीर, खजिनदार नितीन निरगुडा, भरत पादीर, अमर लांगी, मनोहर कारोटे तर स्थानिक राजकीय नेते आमदार महेंद्र थोरवे, सुधाकर खारे, नारायणजी डामसे, प्रसाद थोरवे, अमर मिसाळ, मालो निरगुडा, परशुराम दरवडा, दत्तात्रय इंदोला यांच्यासह आदिवासी समाजातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता। कर्जत आणि नेरळ पोलिसांकडून रॅली दरम्यान योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शांततेत आणि उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमातून संस्कृती जपूया, समाज एकत्र ठेवूया आणि आपल्या हक्कासाठी एकजुटीने लढूया असा संदेश आदिवासी समाजाकडून या ठिकाणी देण्यात आला आहे। चला जय आदिवासी।
महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बिरसा मुंडांचा बिरसा मुंडांचा जागतिक आदिवासी दिनाचा दिवसाकाचा दिवस जागतिक दिनाचा आज दिवसाकाचा दिवस जागतिक दिनाचा नागातरी होता भारी नागातरी होता भारी कालची जंजणी केली तयारी आता म्हणतोय आता तुम्हाला नाही बिहात असं म्हणतोय आता तुम्हाला नाही बिहात आज नव ऑगस्टाचा दिवस जागतिक दिनाचा 9 ऑगस्टाचा दिवस जागतिक दिनाचा चला हो जाऊ आनंद पाहू 9 ऑगस्टच्या सणाचा चला हो जाऊ आनंद पाहू 9 ऑगस्टच्या सणाचा आज दिवसाकाचा आज दिवस जागतिक दिनाचा आज दिवसाकाचा आज दिवस जागतिक दिनाचा जय जोशी एक वीर एक समान दिवाळी दसरा सण हा तिसरा येतो गुढीपाडव्याच्या सणाचा येतो गुढीपाडव्याच्या सणाचा 9 ऑगस्ट आमचा हा आदिवासी जागतिक दिनाचा 9 ऑगस्ट आमचा हा आदिवासी जागतिक दिनाचा 9 ऑगस्ट आमचा हा जागतिक आदिवासी दिनाचा 9 ऑगस्ट आमचा हा आदिवासी जागतिक दिनाचा दिवाळी दसरा सण हा तिसरा दिवाळी दसरा सण हा तिसरा येतो गुढीपाडव्याच्या सणाचा येतो गुढीपाडव्याच्या सणाचा 9 ऑगस्ट आमचा हा आदिवासी जागतिक दिनाचा 9 ऑगस्ट आमचा हा आदिवासी जागतिक दिनाचा 9 ऑगस्ट आमचा हा आदिवासी जागतिक दिनाचा बिरसा मुंडा आहे तो भारी बिरसा मुंडा आहे तो भारी शांतेची लाडा दिला होत्याने शांतेची लाडा दिला होत्याने बिरसा मुंडा आहे तो भारी बिरसा मुंडा आहे तो भारी चढला होता या भूमीवरी चढला होता या भूमीवरी जय शिवाजी जय भवानी
गावागच आमचा हा आदिवासी जागतिक दिनाचा चला गड्यानो की आपले करा चला गड्यानो की आपले करा मी आदिवासी म्हणून आपला जन हाती धरा मी आदिवासी म्हणून आपला जन हाती धरा ते म्हणून आपला जन हाती धरा मी आदिवासी म्हणून आपला जन हाती धरा चला गड्यानो की आपले करा चला गड्यानो म्हणून आपला जन हाती धरा मी आदिवासी म्हणून आपला जन हाती धरा धन्यवाद. डोंगर वस्ती आमची जास्ती डोंगर वस्ती आमची जास्ती डोंगर वस्ती आमची जास्ती डोंगर वस्ती आमची जास्ती रानवना घराई आमची रानवना घरा रानवना घराई आमची रानवना घरा मी आदिवासी म्हणून आपला जन हाती धरा मी आदिवासी म्हणून आपला जन हाती धरा आदिवासी म्हणून आपला जन हाती धरा मी आदिवासी म्हणून आपला जन हाती धरा धन्यवाद आनंद.
या ठिकाणी सन्माननीय कर्जत खानापूर तालुक्याचे लाडके आमदार महेश ठोरे साहेबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवत हॅलो चला धन्यवाद साहेब. रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती आदरणीय नारायण डांसे साहेब. या ठिकाणी हॅलो रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य आदरणीय हॅलो एक सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. रायगड जिल्हा ठाकूर समाज सेना अध्यक्ष मानुषे या ठिकाणी तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती अमरजी मिसाळ साहेब हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. मी कारवटे सरांना विनंती करतो. सन्माननीय प्रसाद दादा थोरवे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना या ठिकाणी- विनंती करेल की आपण हॅलो थोडी शांती द्या. समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी ताबडतोब निघून या. चला या ठिकाणी पंचायत समितीच्या सदस्य आदरणीय कविताताई पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. जयवंतीताई इंदोळे यांना विनंती करतो आपण कविताताई पाटील यांचा शाळा श्रीफळ गुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन यांसाठी आपण सत्कार करावा. आदिवासी समाज समितीचा माझी रॅली 9 ऑगस्ट रोजी प्रतिवर्षीप्रमाणे नेरळहून निघत आहे. ही रॅली नेरळहून निघून कोथरूडीतून स्टार्ट करते आणि ते कशापर्यंत जाणार आहे. दरवर्षी हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारचा रॅली चांगल्याकडे होत आहे. अतिशय शांततेने ही रॅली कार्यक्रम करतात. याबद्दल खरं आदिवासी बांधवांचा खूप खूप त्यांचा धन्यवाद. या आजच्या रॅलीला मी माझ्यातर्फे आणि नेरळमधील सर्व ज्येष्ठ नागरिकांतर्फे आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि रॅलीला परत एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्व आदिवासी बंधू भगिनींना 9 ऑगस्ट जागतिक दिन आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. हा जागतिक दिन आपल्या भारत देशात नाही तर सर्व राज्यभरात साजरा केला जातो. मी सुनीता रोहिदास मोरे जिल्हा परिषद सदस्य या आपल्या आदिवासी बांधवांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवत आलेल्या आहेत. त्याच्यापुढेही सोडवत राहील अशी मी तुम्हाला ग्वाही देते. तसेच माझ्या सर्व मोरे कुटुंबियांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. जय हिंद जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी 9 ऑगस्ट आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्व बांधव मोठ्या जल्लोषाने जमलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी खास करून आपल्या कर्जत तालुक्याचे कर्जत खानापूरचे विद्यमान आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे हे आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. मी समाजाच्या तिन्ही समाजांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. तसेच सुधाभाऊ घारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी उभे आहेत. त्यांचं सुद्धा मी समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो. व्यासपीठावरील जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती आदरणीय नारायण शेठ डांसे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी अभिनंदन करतो आणि फक्त 2 मिनिटात मी माझं वक्तव्य आटोपणार आहे. जल जंगल आणि जमीन यांचा लढा देणार आहे. काळ कुणासाठी थांबलेला नाही. त्याच काळाच्या मस्तकावरती पाय देऊन विनम्र अभिवादन करतो. तसेच राघोजी भांगरे यांना अभिवादन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती राष्ट्रात तुमची आमची भाषा ऐकण्याची नाही हे लक्षात आलेलं आहे. परंतु आपण सर्वांनी या दिवशी गुण्यागोविंदाने येऊन हा सण सर्व
समाज बांधून साजरा करतात ही स्वाभिमानाची गोष्ट आहे. आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंधारा वाळवंटाचा किनारा पाऊल आणि धन्य झाला. तरी नगातील भात डबावर तुझेच रे यशोगान सफल झाले आज तुझे रे तुझेच हे बलिदान. काळो खातून विजयाचा तो उगवेल पहाट तारा. जागतिक आदिवासी दिन कर्जत तालुक्याच्या वतीने आदिवासी समन्वय समितीच्या वतीने मोठ्या जल्लोषामध्ये नेरळ, कर्जत, गडाव, कशेळे अशा रॅलीच्या स्वरूपात एक मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या ठिकाणी सामील झालेले आहे. त्या सर्व बांधवांचं मी आदिवासी समन्वय समितीच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करेन. आपण प्रत्येक संकटकाळी असंच आपण आदिवासी समाज म्हणून एकत्र यायचं आहे मी एवढं सांगेन. आणि या 9 ऑगस्ट आदिवासी जागतिक दिनच्या शुभेच्छा देण्यासाठी कर्जत कालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरे साहेब, सुधाकर भाऊ घारे, नारायणशेठ आमचे समाज कल्याण सभापती रायगड जिल्हा परिषद अलिबाग व सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करेन. पुन्हा एकदा सर्व आदिवासी बांधवांना जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. आज खऱ्या अर्थाने आपण 9 ऑगस्ट जागतिक दिनानिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे सन्माननीय आमदार साहेबांना मी विनंती करेल, आमचा विकासाला विरोध नाही, पण खरा स्थानिक भूमिपुत्र इथं उद्ध्वस्त होता कामा नाही याची देखील आमदार साहेबांनी काळजी घ्यावी अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद राष्ट्र, जय आदिवासी, जय आदिवासी. हॅलो, आदरणीय सुधाकर भाऊ घारे साहेब, कारण सरांना विनंती करतो आपण जागतिक आदिवासी दिन, जागतिक आदिवासी दिनाच्या माझ्या सर्व आदिवासी बांधवांना आणि भगिनींना माझ्याकडून हार्दिक हार्दिक नम्र शुभेच्छा आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे, प्रतिवर्षाप्रमाणे 9 ऑगस्टमध्ये आपण सर्व भगिनी असतील. या दिवशी आपलं सर्व राजकारण बाजूला ठेवून सर्व एकजुटीने आपला हा सण साजरा करतायत. आपल्या सर्वांच्या देशामधलं जल, जंगल आणि जमीन जपण्याचं आणि ती संस्कृती जपण्याचं काम कोणी केलं असेल तर माझ्या या आदिवासी बंधू भगिनीने केलेलं आहे. हे सुद्धा मी सांगायला विसरणार नाही. मी आपल्याला जास्त काही बोलणार नाही. आपण सर्व आनंदात उत्साहात आहात. आपल्याला सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर आपल्या मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे, त्याचप्रमाणे तालुक्या आदिवासी संघटनेचे अध्यक्ष कांताजी आबळे साहेब असतील, जिल्ह्याचे अध्यक्ष माळोजी निरगुडा असतील, आमचे समाज कल्याण सभापती नारायणजी ढामसे असतील, सर्व आदिवासी सर्वांसाठी, माझ्या आदिवासी बांधवांसाठी आजचा दिवस हा उत्साहाचा दिवस, आनंदाचा दिवस. 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा होत असताना देशभरामध्ये क्रांती दिन म्हणून हा दिवस साजरा होत असतो. आज माझ्या कर्जत तालुक्यातील मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज या ठिकाणी राहत असल्यामुळे कर्जतच्या या कशेळेच्या नाक्यावरच या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय की आदिवासी समाजाची असणारी ही संघटना आणि या संघटनेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे या आदिवासी बांधव एकत्रपणे येऊन नेरळ पासून सुरू होणारी ही रॅली ही या कशेळे नाक्यावर या ठिकाणी येत असते. आणि या माध्यमातून एक समाज, एक संघ आहे हे दाखवण्याचं काम माझा आदिवासी समाज या ठिकाणी एकत्रपणे करत असतो. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की या आदिवासी भवन आपण या ठिकाणी उभारलेलं आहे. त्या आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी आदिवासी ऐतिहासिक भवन या ठिकाणी उभारलं जात आहे. हे खऱ्या अर्थाने माझा आदिवासी समाज एक संघ राहावा यासाठीच हे भवन, त्या भवनाच्या माध्यमातून पुढच्या वर्षी 9 ऑगस्टला आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्ताने त्या भवनाचं भव्य दिव्य असं लोकार्पण सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करू.
आजच्या आदिवासी दिनाच्या मनपूर्वक